नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मॅथ्स फर्स्ट मधील चॅप्टर नंबर 4 फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजेच अर्थनियोजन या नव्या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण आपल्याला पूर्णतः नवीन आहे. यापूर्वी फायनान्शियल प्लॅनिंगचा आपण इयत्ता 9वी मध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये अभ्यास केलेला आहे, परंतु त्यातील कन्सेप्ट्स आणि या प्रकरणातील कन्सेप्ट्स या पूर्णतः वेगळे असणार आहेत. म्हणून यातील हा भाग जो आहे तो बराचसा भाग आपल्याला पूर्णतः नवीन असल्याने बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना या प्रकरणाच्या बाबतीत भीती वाटू शकते किंवा हे प्रकरण कठीण वाटतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जर यातील बेसिक कन्सेप्ट्स मूलभूत संकल्पना आपण काळजीपूर्वक समजावून घेतल्या तर हे प्रकरण अतिशय सोपं आणि स्कोरिंगचं असणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पहा. या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला बेसिक कन्सेप्ट्स या ठिकाणी पाहणार आहोत. हा व्हिडिओ पूर्णपणे बेसिक कन्सेप्ट्सवरतीच अवलंबून असणार आहे आणि त्यानंतर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.1 मधील काही एक्झाम्पल्स या ठिकाणी सोडवून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे अर्थनियोजन या प्रकरणाला. इयत्ता 10वीच्या फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे अर्थनियोजन या प्रकरणाचे आपल्याला 2 भाग करता येणं शक्य आहे. त्यातील पहिला जो भाग आहे तो भाग म्हणजे जीएसटी असणार आहे आणि दुसरा भाग जो असणार आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड्स. आता जीएसटी हा जो भाग आहे हा भाग अतिशय सोपा आहे. ज्या विद्यार्थ्यांना दिलेल्या संख्येची दिलेले टक्के शोधता येतात, म्हणजे ज्याला पर्सेंटेज किंवा सेकडेवारी ही संकल्पना ज्याची क्लिअर झालेली आहे, ज्याला त्याचं ॲप्लिकेशन करता येतं, त्याला हा टॉपिक अतिशय सोपा वाटणार आहे. परंतु याचबरोबर आपल्याला जीएसटी संदर्भामधल्या काही बेसिक बाबीही माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीएसटी संदर्भातील सर्व बेसिक बाबींचा या ठिकाणी आढावा किंवा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात जीएसटीला. जीएसटीचा लॉंग फॉर्म जो आहे, जीएसटी स्टँड्स फॉर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे वस्तू आणि सेवा कर. विद्यार्थी मित्रांनो, वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी पूर्वी एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी, व्हॅट, एंटरटेनमेंट टॅक्स, सेंट्रल सेल्स टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, ऑक्ट्राय या स्वरूपातले वेगवेगळे टॅक्सेस कर आपल्या भारतीय कर प्रणालीमध्ये कार्यरत होते. परंतु जेव्हापासून जीएसटी ही कर प्रणाली भारतामध्ये अंमलात आली तेव्हा हे सर्व कर प्रणाली जे आहे, हे सर्व जे वेगवेगळे कर आहेत ते जीएसटी अंतर्गत येतात. म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी, व्हॅट, एंटरटेनमेंट टॅक्स, सेंट्रल सेल्स टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, ऑक्ट्राय एक्सेट्रा, वेअर द डिफरंट टाइप्स ऑफ टॅक्सेस, ऑल दीज टॅक्सेस आर सबसम्ड ऑर इनकॉर्पोरेटेड अंडर जीएसटी. म्हणजे हे सर्व टॅक्सेस जे आहेत ते टॅक्सेस आता जीएसटी अंतर्गत मध्ये येतात. आता हा जीएसटी भारतामध्ये केव्हापासून लागू झाला, तर हा जीएसटी भारतामध्ये 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आलेला आहे. जीएसटी इज इन इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2017. विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा वारंवार तेच सांगेन की जीएसटी वरती आधारित जी काही उदाहरणे आपल्याला परीक्षेमध्ये येतील किंवा आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये असतील ते अतिशय सोपी आहेत. फक्त काही बेसिक बाबी आपल्याला समजावून घ्यायच्या आहेत. मग आता बेसिक बाबी कोणत्या कोणत्या आहेत, तर जीएसटीचे 2 कॉम्पोनंट, 2 अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत. त्या भागामध्ये आपल्याला 2 वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉपर्टी त्याच्यामध्ये समजावून घ्यायच्या आहेत. पहिल्यांदा आपण ते भाग कोणते ते समजावून घेऊयात. सीजीएसटी अँड एसजीएसटी आर 2 कॉम्पोनंट्स ऑफ द जीएसटी. आता सीजीएसटी आणि एसजीएसटी हे जे 2 शब्द आहेत, हे 2 शब्द आपल्या टॅक्स इनव्हॉइस मध्ये येणार आहेत. आता टॅक्स इनव्हॉइस म्हणजे काय, तर एखाद्या ग्राहकानं जीएसटी अंतर्गत येणारी एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूवरती जीएसटी आकारला जातो. तो जीएसटी आकारत असताना किंवा ती वस्तू खरेदी करत असताना जे आपल्याला बिल दिलं जातं त्या बिलमध्ये सीजीएसटी आणि एसजीएसटी अशा 2 संकल्पना, 2 कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी दर्शवलेले असतात. म्हणजे टॅक्स इनव्हॉइस म्हणजे आपलं थोडक्यात बिल, एखाद्या वस्तूचं बिल असं आपण गृहीत धरूयात. मग सीजीएसटी म्हणजे काय, तर सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, केंद्र वस्तू आणि सेवा कर.
तर SGST म्हणजे काय, तर स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे राज्य वस्तू आणि सेवा कर. केंद्र वस्तू आणि सेवा कर म्हणजे CGST हा केंद्राला पेड केला जातो, तर SGST हा राज्याला पेड केला जातो. म्हणजे या ठिकाणी आपण त्या कन्सेप्ट इथं समजावून घेतलेल्या आहेत. CGST स्टँड्स फॉर सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. दिस इज टू बी पेड टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे CGST हा केंद्र सरकारला दिला जातो. तर SGST स्टँड्स फॉर स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. दिस इज टू बी पेड टू द स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे हा स्टेट गव्हर्नमेंटला पेड केला जातो. आता विद्यार्थी मित्रांनो, एखादा डीलर जर असेल तर त्या डीलरला त्याचा जर वर्षाचा टर्नओव्हर, आर्थिक वर्षाचा टर्नओव्हर जर 20 लाखांपेक्षा जास्त असेल तर तो GST अंतर्गत येतो. त्याला GSTचा कर भरावा लागतो. त्यासाठी त्याला GSTIN हा जो नंबर आहे तो नंबर त्याला रजिस्टर करावा लागतो, त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. मग GSTIN म्हणजे काय, तर G स्टँड्स फॉर गुड्स, दॅट मीन GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. ज्या डीलरनं स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे, ज्याचं आर्थिक वर्षातील टर्नओव्हर हे 20 लाखांपेक्षा जास्त आहे, अशा रजिस्टर्ड डीलरचा जो रजिस्ट्रेशन किंवा आयडेंटिफिकेशन नंबर आहे त्याला म्हटलं जातं GSTIN, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. GSTIN is mandatory for the dealer whose annual turnover in previous financial year exceeded ₹20 lakh. म्हणजे ज्याचा वार्षिक आर्थिक वर्षातील जे उत्पन्न आहे किंवा टर्नओव्हर आहे तो जर 20 लाखांपेक्षा जास्त असेल तर तो डीलर हा GSTच्या अंडर त्याला टॅक्स भरावा लागतो. आता GSTIN हा जो नंबर आहे त्याच्यामध्ये 15 अल्फान्यूमेरिक असतात. म्हणजे एकतर त्याच्यामध्ये काही नंबर्स असतील किंवा अल्फाबेट्स असतील, म्हणजे ABCD पैकी. धिस इन्क्लूड म्हणजे या 15 अल्फान्यूमेरिक पैकी 10 डिजिट्स जे असतात ते त्या डीलरच्या पॅन नंबर पैकी असतात. म्हणजे GSTIN has 15 alphanumerics. This includes 10 digit PAN of the dealer. What is mean by PAN? याचा लॉंग फॉर्म आपल्याला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीला पॅन नंबर असतो. पॅन मीन्स परमनंट अकाउंट नंबर. याच्यावरून त्याचं टॅक्स कॅल्क्युलेशन केलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो, GSTIN जो आहे जो 15 अल्फान्यूमेरिकचा असतो त्याचं एक एक्झाम्पलद्वारे आपण GST नंबर जो आहे तो समजावून घेणार आहोत. म्हणून एक्झाम्पल ऑफ GST मध्ये एक आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. ते एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेऊयात. ज्याच्यामध्ये 15 अल्फा न्यूमरल्स असतील. या ठिकाणी पहा 27 ABCDE 1 2 3 4 H 1 Z and 5 हे 15 अल्फा न्यूमरल्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. विद्यार्थी मित्रांनो, याच्या प्रत्येक नंबरच्या खाली अंडरलाईन करून याचे 5 ग्रुप तयार केले आहेत. पहिल्या 2 डिजिटचा एक ग्रुप आहे. त्यानंतर पुढच्या 10 डिजिटचा एक ग्रुप आहे. डिजिट किंवा त्याच्यामध्ये अल्फाबेट्स असतील. त्यानंतर पुढच्या एका डिजिटचा एक ग्रुप आपण म्हणूयात. त्यानंतर पुढचा एक सिंगल डिजिट किंवा अल्फाबेट आहे. त्यानंतर शेवटी एक नंबर आहे. असे 5 ग्रुप केलेले आहेत. या प्रत्येकाचा अर्थ वेगवेगळा आहे. पहिल्या 2 नंबरचा जो ग्रुप आहे त्याला म्हटलं जातं स्टेट कोड. 27 2 डिजिट स्टेट कोड हा राज्याचा कोड आहे. महाराष्ट्र राज्याचा कोड हा 27 आहे. कुठल्याही महाराष्ट्र राज्यातील डीलरचा जर आपण GST नंबर जर पाहिला तर त्याची सुरुवात 27 ने झालेली असणार आहे. त्यानंतर त्या पुढील 10 अल्फा न्यूमरिकचा जो गट असणार आहे तो गट म्हणजे त्या डीलरचा पॅन नंबर असणार आहे. ABCDE 1 2 3 4 H अर्थात हा फेक आहे.
या ठिकाणी हा जो 10 डिजिटचा आहे हा पॅन नंबर असणार आहे त्या फर्मचा, त्या दुकानदाराचा, त्या व्यावसायिकाचा. त्यानंतर पुढचा जो नंबर आहे, इट रिप्रेझेंट्स 1 रजिस्ट्रेशन. जर या ठिकाणी 2 असेल तर याचा अर्थ त्या डीलरचे 2 रजिस्ट्रेशन झालेले असतील, त्याला 2 GST नंबर असतील. या ठिकाणी 1 आहे, याचा अर्थ इट रिप्रेझेंट्स 1 रजिस्ट्रेशन. त्यानंतर झेड जो आहे तो सर्वांसाठी सारखा असतो, युनिफॉर्म असतो, तो बाय डिफॉल्ट येतो. बाय डिफॉल्ट म्हणजे तो ऑटोमॅटिक येतो. त्यानंतर लास्ट जो नंबर असणार आहे किंवा डिजिट असणार आहे किंवा अल्फाबेट असणार आहे त्याला म्हटलं जातं चेक सम डिजिट. याचा अर्थ काय? इट कन्फर्म्स द व्हॅलिडिटी ऑफ GSTIN वेन एंटर्ड ऑन द GST पोर्टल. जेव्हा आपण हा नंबर किंवा हे डिजिट, हे अल्फाबेट आपण GST पोर्टलवरती एंटर करू तेव्हा दिलेला किंवा जो आपल्याकडे असलेला GST नंबर आहे तो व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे ते आपलं चेक होतं. म्हणून शेवटच्या हा जो अल्फाबेट किंवा नंबर असणार आहे याला म्हटलं जातं चेक सम डिजिट. या रीतीने आपल्याला याच्यावरती काही रिकाम्या जागोल स्वरूपामध्ये प्रश्न येऊ शकतात. There are 15 alphanumerals in GSTN. First 2 numbers are the state code. Next 10 alphanumerals are the PAN of the firm. Next digit represents the number of registration. Next alphabet or digit represent, it is uniform for all the dealers of firms. And last digit is चेक सम डिजिट. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला दिलेला GST नंबर हा व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे ते GST या पोर्टलवरती तो एंटर केल्यानंतर आपल्याला समजू शकेल. त्यानंतर हे आता आपण मगाशी पाहिलंच आहे, 27 इज द स्टेट कोड ऑफ द महाराष्ट्र. म्हणजे 27 हा महाराष्ट्राचा स्टेट कोड आहे. हे रिकाम्या जागांच्या स्वरूपामध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट, यानंतर आपण आतापर्यंत 2-3 बाबी पाहिलेल्या आहेत. त्यातली चौथी बाब आहे ती म्हणजे HSN कोड. फुल फॉर्म ऑफ HSN इज हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. ऑल गुड्स आर क्लासिफाइड बाय गिव्हिंग न्यूमरिकल कोड, दॅट मीन्स HSN कोड. गुड्स म्हणजे वस्तू. सर्व वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंना विशिष्ट कोड देऊन त्यांचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण केलं जातं आणि त्या वर्गीकरणाचा जो नंबर आहे त्या नंबरला म्हटलं जातं HSN कोड. हा जो HSN कोड आहे त्याचा लॉंग फॉर्म आहे हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. हा एक प्रकार आहे. त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे SAC. SAC सुद्धा गुड्स किंवा ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या क्लासिफिकेशनसाठी वापरला जाणाराच कोड आहे. त्याचा फुल फॉर्म असणार आहे सर्व्हिस अकाउंटिंग कोड. विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपण एक बिल किंवा टॅक्स इनव्हॉइस पाहणार आहोत. त्यामध्ये आपल्याला HSN कोड जे आहेत वस्तूंचे ते पाहायला मिळणार आहे. आता या सर्व बाबी ज्या आहेत ह्या बाबी आपण प्रत्यक्ष बिलामध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची बाब, the rate of GST for goods and service items are different, varying from 0% to 28%. म्हणजे प्रत्येक वस्तू ज्या आहेत किंवा सर्व्हिसेस ज्या आहेत त्यांच्यावरती आकारला जाणारा GST जो आहे तो GST वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो. तो 0% पासून ते 28% पर्यंत असू शकतो. काही वस्तूंवरती GST लावला जात नाही, त्या GSTतून वगळल्या गेलेल्या आहेत. त्या कोणत्या कोणत्या वस्तू आहेत? ॲट प्रेझेंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज, पेट्रोल, डिझेल एक्सेट्रा आर नॉट अंडर परव्ह्यू ऑफ GST. म्हणजे यांच्यावरती GST आकारला जात नाही. आता प्रत्यक्षात आपण या ठिकाणी एक टॅक्स इनव्हॉइसचं बिल पाहणार आहोत. या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, याचं काळजीपूर्वक निरीक्षण करा. आपल्या पुस्तकातीलच मी ही एक PDF या ठिकाणी घेतलेली आहे. एक फॉर एक्झाम्पल म्हणून टॅक्स इनव्हॉइस या ठिकाणी दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, एका दुकानात काही वस्तू खरेदी केल्यानंतर टॅक्स म्हणजेच GST लावून जे बिल आपल्या समोर येतं ते हे बिल आहे. इथे पहा
या ठिकाणी सप्लायरचं नाव असणार आहे, म्हणजे त्या दुकानदाराचं डीलरचं नाव असणार आहे, त्याचा पत्ता असणार आहे, त्याचा ईमेल ID असणार आहे, मोबाईल नंबर असणार आहे. हे सगळं सप्लायरचं या ठिकाणी माहिती आहे. पण यामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे त्या सप्लायरचा GSTIN नंबर. इथे पहा, या ठिकाणी तोच नंबर या ठिकाणी दिसतो आहे जो मगाशी आपण पाहिलेला आहे, 27ABCDE1234H1Z5. हा GSTIN नंबर हा टॅक्स इनव्हॉइसवरती कंपल्सरी मॅन्डेटरी असणार आहे. त्यानंतर त्या इनव्हॉइसचा नंबर जो आहे तो नंबर या ठिकाणी असणार आहे. GST/110 हा त्या बिलाचा नंबर आहे. किती क्रमांकाचं बिल आहे हे बिल या ठिकाणी आपल्याला कळत आहे. त्यानंतर इनव्हॉइसची डेट असणार आहे, ती डेट या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे सर्व बिल दिसतं आहे, हे काळजीपूर्वक आपण समजावून घेऊयात. पहिला जो कॉलम आहे तो आहे सिरियल नंबरचा. एकूण 5 वस्तूंची ग्राहकांनी खरेदी केलेली आहे. या ठिकाणी पहा, हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर म्हणजे HSN कोड जो आहे तो प्रत्येक वस्तूचा HSN कोड या ठिकाणी दिलेला आहे. पेढेचा HSN कोड नंबर आहे 210690. याप्रमाणे हे चॉकलेट, आईस्क्रीम, ब्रेड, बटर यांचे HSN कोड या ठिकाणी दिलेले आहेत. तिसरा कॉलम असणार आहे आपला नेम ऑफ द प्रॉडक्ट. या ठिकाणी या प्रॉडक्टचा, या वस्तूंचा रेट जो आहे तो रेट या ठिकाणी दिलेला आहे. पेढ्यांचा रेट आहे ₹400 पर kg. 1 किलोचा रेट आहे पेढ्यांचा 400 रुपये. चॉकलेटचा एक बार जो आहे तो एक बार हा 80 रुपयांना आहे. त्यानंतर आईस्क्रीमचं एक पॅक जे आहे पर पॅक 200 रुपीज आहे. ब्रेडचा एक पॅक 35 रुपयांचा आहे. तर बटर हे 500 रुपये किलो आहे. हे रेट आहेत. आता त्या ग्राहकानं हे पदार्थ किती घेतलेले आहेत, तर पेढे घेतलेले आहेत 500 रुपयांचे. मग जर 500 ग्रॅम घेतलेले आहेत म्हणजे अर्धा किलो पेढे घेतलेले आहेत. मग जर पेढ्यांचा रेट प्रति किलो 400 रुपये असेल तर अर्धा किलोचे एकूण किंमत होणार आहे 200 रुपये. ती या ठिकाणी दिलेली आहे. ती प्रत्यक्ष किंमत जी आहे तिला म्हटलं तर टॅक्सेबल अमाऊंट, आणि वस्तू जी खरेदी केलेली आहे तिचं वेट किंवा नग जे आहेत त्याला म्हटलं तर क्वांटिटी. चॉकलेटचा एक बार घेतलेला आहे, एक बारची किंमत रेट आहे 80 रुपये, म्हणून या ठिकाणी टॅक्सेबल अमाऊंट आलेली आहे 80 रुपये. आईस्क्रीमचं एक पॅक खरेदी केली गेलेलं आहे. एक पॅक हे 200 रुपयांना आहे, म्हणून त्या वस्तूची किंमत, आईस्क्रीमच्या एका पॅकची किंमत टॅक्सेबल अमाऊंट ही या ठिकाणी 200 रुपये दर्शवलेली आहे. ब्रेडचं सुद्धा एक पॅक खरेदी केले गेलेलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला टॅक्सेबल अमाऊंटमध्ये 35 रुपये लिहिलेले दिसत आहे. मात्र बटर जे आहे ते बटर 250 ग्रॅम घेतलेलं आहे, आणि 250 ग्रॅम म्हटल्यानंतर या ठिकाणी 500 रुपये किलो हे बटर होतं. मग 250 ग्रॅमचे याचे समान 4 भाग जर केले तर 125 रुपये. हा व्यवहार आपल्याला समजतोय, सिंपल व्यवहार आहेत. ही टॅक्सेबल अमाऊंट आहे. आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे इथपर्यंतची बिलं आतापर्यंत आपण पाहिलेली आहेत. म्हणजे सिरियल नंबर असतील, नेम ऑफ प्रॉडक्ट असेल, रेट असेल, क्वांटिटी असेल, आणि एकूण त्याची किंमत. टॅक्सेबल अमाऊंट म्हणण्यापेक्षा एकूण किंमत जी आहे ती टोटल किंमत यापूर्वी GST पूर्वी आपण या ठिकाणी देत होतो. परंतु 1 जुलै 2017 पासून जेव्हापासून GST अंमलात आलेला आहे तेव्हापासून आपल्याला बिल जे आहे ते GST लागून येतं. म्हणून या टॅक्स इनव्हॉइसमध्ये हे 2 नवीन कॉलम या ठिकाणी ऍड झालेले आहेत, CGST आणि HGST. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, पेढ्यावरती CGST जो आहे म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा किती % दर्शवलेला आहे, तर 2.5% दर्शवलेला आहे, 2.5% दर्शवलेला आहे. मग जर आपण 200 रुपये या टॅक्सेबल अमाऊंटवरती 2.5% कॅल्क्युलेट केले तर ते येणार आहेत 5 रुपीज. त्यानंतर म्हणजे केंद्र सरकारकडे या खरेदीचा 2.5% प्रमाणे 5 रुपये केंद्र सरकारला आपल्याला पेड करावे लागणार आहे. अर्थात ते वेगळ्या मार्गाने म्हणजे डीलरकडून त्या केंद्र सरकारकडे जातील.
जसा CGST 2.5% आहे त्याच पद्धतीने SGST सुद्धा 2.5% आहे आणि या 200 रुपयांवरती आपण 2.5% कॅल्क्युलेट केल्यानंतर ही 5 रुपये येणार आहे. मग टोटल GST किती असेल तर CGST प्लस SGST दॅट मीन्स 5 प्लस 5 दॅट मीन्स 10 आणि ही टॅक्सेबल अमाऊंट आहे 200 रुपये. 200 प्लस 10 दॅट मीन्स टोटल व्हॅल्यू ऑफ 500 ग्रॅम पेड इज ₹210. त्यानंतर चॉकलेटवरती मात्र 14% CGST आहे. मग जर आपण 80 रुपयांवरती 14% कॅल्क्युलेट केले तर ते येतील 11.20. तेवढाच 14% हा SGST असणार आहे 14%. तो पण असणार आहे 80 रुपयांवरती 11.20 आणि टोटल GST असणार आहे 22.40. आणि जर ही 22.40 आपण या व्हॅल्यूमध्ये ऍड केले 80 मध्ये तर ती टोटल असणार आहे 102.40 रुपीज. त्यानंतर आईस्क्रीमवरती CGST असणार आहे 9%, SGST असणार आहे 9% आणि 9% प्रमाणे जर आपण 200 रुपयांवरती कॅल्क्युलेशन केलं तर CGST मिळेल 18 रुपये, SGST मिळेल 18 रुपये आणि दोनही मिळून होतील 36 रुपीज आणि ते जर आपण याच्यामध्ये ॲड केले तर ते होतील 236 रुपीज. विद्यार्थी मित्रांनो, ब्रेड म्हणजे बेकरी जन्य जो पदार्थ आहे त्याच्यावरती टॅक्स आकारला जात नाही 0% असल्यामुळं 35 रुपयांचं ब्रेडचं पॅकेट ॲज इट इज आपल्याला विदाऊट GST 35 रुपयांना मिळणार आहे. बटरवरती 6% CGST आणि 6% SGST आहे. 125 रुपयांवरती जर आपण 6% प्रमाणे कॅल्क्युलेशन केलं तर ते मिळतील आपल्याला 7.50. इथेही 7.50 दॅट मीन्स 15 रुपीज आणि ते जर 15 रुपीज आपण 125 रुपीजमध्ये ॲड केले तर या बटरची प्राईस होणार आहे 140 रुपीज. आता विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाचं निरीक्षण करायचं आहे जे उदाहरणे सोडवताना आपल्याला वापरायचं आहे. CGSTचं पर्सेंटेज जेवढं असेल तेवढंच पर्सेंटेज SGSTचं असतं. या ठिकाणी पहा 2.5%, 2.5%, 14%, 14%, 9%, 9%, 0%, 0%, 6%, 6%. म्हणजे यावरून एक बाब आपल्याला लक्षात येते, GSTचे 2 समान भाग होतील, एक CGST आणि एक SGST. जर एखाद्या वस्तूवरती 28% GST असेल तर त्यापैकी CGST 14% आणि SGST 14% असणार आहे. जर एखाद्या वस्तूवरती 12% GST असेल तर त्याच्या निम्मा CGST हा 6% असणार आहे आणि SGST 6% असणार आहे. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे आपल्याला GST शोधताना जर त्याचं पर्सेंटेज दिलेलं असेल तर ते आपण हाफ करून CGST शोधणार आहोत किंवा SGST शोधणार आहोत. ही अत्यंत महत्त्वाची बाब यावरून आपल्याला लक्षात येते. इथे बिलामध्ये टोटल CGST किती पेड होईल, मग हा CGST आहे इट इज 41.70 रुपीज आणि SGST सुद्धा किती असणार आहे तर 41.70 रुपीज. आणि हे सर्व मिळून हे टोटल बिलिंग जे आहे ते टोटल बिलिंग असणार आहे 723.40 रुपीज. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे बिल अतिशय साधं आणि सोपं आहे. GST शोधण्यासाठी मग आपल्याला बेसिक गोष्ट काय यायला पाहिजे तर एक अत्यंत महत्त्वाची बाब यायला पाहिजे ते म्हणजे कुठल्याही नंबरचं दिलेल्या पर्सेंटेज शोधता येणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला शेकडेवारी हा जो भाग आहे जो आपण आता 7वी पासून अभ्यास चालवलो पर्सेंटेज त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला करता येणं गरजेचं आहे. त्यानंतर काही बेसिक बाबी ज्या आहेत त्या काही बेसिक बाबी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ GSTचे समान 2 भाग असतात ते CGST आणि SGST. यासारखा जो कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपली क्लिअर असेल तर या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 4.1 आणि 4.2 हे अतिशय सोपे असणार आहे जे GSTवरती अवलंबून असणार आहे. आणखी एक प्रत्यक्ष बिल जे आहे ते बिल आपण या ठिकाणी पाहूयात की जे बिलचा फॉर्मॅट किंवा टॅक्स इनवॉइसचा फॉर्मॅट हा थोडाफार प्रमाणामध्ये बदल त्याच्यामध्ये होऊ शकतो. इथे पहा या ठिकाणी एक टॅक्स इनवॉइस आपल्याला दिसतो आहे.
थोडेसे वेगळ्या स्वरूपातले या ठिकाणी कॉलम्स असू शकतात, परंतु महत्त्वाचे जे कॉलम्स आहेत ते कॉलम्स या ठिकाणी दिसत आहेत। इथे पहा, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स म्हणजे ह्या वस्तू आहेत या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। मार्बल ब्लॉक, आता थोडासा फॉन्ट हा छोटा असेल, या ठिकाणी हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर कोड या ठिकाणी आपल्याला दिसतोय। क्वांटिटी या ठिकाणी दिसते, युनिट्स दिसत आहेत, रेट दिसतोय, टॅक्सेबल अमाऊंट या ठिकाणी आहे आणि CGSTचा रेट या ठिकाणी दिसतोय, तर SGSTचा रेट या ठिकाणी दिसतोय आणि त्याच्यावरती कॅल्क्युलेशन करून CGST आणि SGSTचे रेट या ठिकाणी प्रत्यक्षात कॅल्क्युलेशन केलेलं आहे। आणि नंतर मग याचं बिलिंग जे आहे किंवा त्याला आपण इथं मी दाखवतो तुम्हाला की खाली टोटल बिल जे आहे ते टोटल बिल या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे, या ठिकाणी घेतलेलं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, या प्रत्येक टॅक्स इनव्हॉइसमध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजे त्या डीलरचा GSTIN नंबर, त्यानंतर टॅक्स इनव्हॉइस नंबर असणार आहे, त्याचा ॲड्रेस असणार आहे त्या डीलरचा। काही टॅक्स इनव्हॉइसेसमध्ये जो आपला बायर आहे त्याचं पण या ठिकाणी ॲड्रेस किंवा त्याचा GSTIN नंबर ॲड केलेला असतो। इथं दिसतोय आपल्याला नेम, ॲड्रेस अँड GSTIN नंबर ऑफ बायर, हा सप्लायरचा असणार आहे। म्हणजे या रीतीनं आपल्याला वेगवेगळ्या फॉर्मॅटमधले काही टॅक्स इनव्हॉइस प्रत्यक्षात बाजारात पाहायला मिळू शकतात, परंतु यांच्यामधला कॉमन पार्ट म्हणजे त्यामध्ये हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर HSN कोड किंवा SAC कोड पण असतो। म्हणजे या दोघांपैकी एक कोड त्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला असतो आणि हे महत्त्वाचे जे कॉलम्स आहेत CGST आणि SGSTचे या ठिकाणी दिसतात। काही टॅक्स इनव्हॉइसमध्ये टोटल GST हा एकत्र कॅल्क्युलेट केलेला असतो, स्वतंत्रपणे CGST आणि SGST कॅल्क्युलेशन आपल्याला दिसून येत नाही। त्याही प्रकारचे टॅक्स इनव्हॉइस तुम्हाला बाजारामध्ये पाहायला मिळतील। तर ह्या अत्यंत महत्त्वाच्या काही बाबी ज्या आहेत त्या बाबी आपण अभ्यासलेल्या आहेत। GSTIN नंबर, त्यानंतर टॅक्स इनव्हॉइस आणि त्या संदर्भातल्या 5 महत्त्वाच्या कन्सेप्ट आपण या चॅप्टरमध्ये अभ्यासलेल्या आहेत। GST म्हणजे काय, त्याचं ॲप्लिकेशन केव्हापासून सुरू झालेलं आहे, तो केव्हापासून आपल्या भारतामध्ये अंमलात आलेला आहे ते आपण पाहिलेलं आहे। या छोट्याशा आणि थोड्याशा महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या बाबी आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासल्या। विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यावरती आधारित आपण प्रॅक्टिस सेट 4.1 मधील एक्झाम्पल सोडवणार आहोत। तोपर्यंत तुम्ही या ज्या बाबी आहेत त्या कन्सेप्ट पुन्हा वाचून समजावून घ्या। टॅक्स इनव्हॉइस पहा, पुस्तकामध्ये आपल्या टेक्स्ट बुकमध्ये काही टॅक्स इनव्हॉइस दिलेले आहेत, त्याचाही काळजीपूर्वक अभ्यास करा, पहा। काही अडचण वाटल्यास, काही शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, काळजी घ्या।